स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण तुम्हाला सांगितली आता वन विभागाची वर्दी आहे मित्रांनो मस्तपैकी. तुम्हाला पण सांगितलं होतं आपण 1500 टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत, त्या कंटिन्यू ठेवणार आहे मित्रांनो. तर आता मागं पण टेस्ट सिरीज टाकलेलं आहे, आपण त्या पण पाहून घ्या आणि इथून पुढे पण आपण टेस्ट सिरीज कम्प्लीटच ठेवणार आहोत. तर आजचा विषय काय आहे ते बघा, 1500 भरती 2024 TCS पॅटर्ननुसार आलेले सर्व प्रश्न. 2024ला मित्रांनो 1500 भरती TCS पॅटर्ननुसार TCS कंपनीने घेतली होती. त्याचे इंग्लिशचे 15 प्रश्न आन्सर कीनुसार संपूर्ण विश्लेषण. मित्रांनो, इंग्लिशचे जे मागच्या जी पेपर झाला ते आपण एका विद्यार्थ्याची आन्सर की घेतलेली आहे आणि आन्सर कीनुसार संपूर्ण स्पष्टीकरण. असं नाही मित्रांनो आपण टाईप करून देतोय किंवा असं तर आपल्या मनाने टाकतोय, काही नाही मित्रांनो. जे TCS पॅटर्नचे मागच्या वर्षीची सेम टू सेम प्रश्नपत्रिका तीच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता हा मित्रांनो पेपर 2 आहे. तो इंग्लिशचा जो 15 प्रश्नाचा पेपर 1 आहे तो आपण टाकलेला आहे, तो पण पाहून घ्या. तर हा आहे मित्रांनो पेपर 2. तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे तो काय पाहू, हे पहा मित्रांनो. Select the most appropriate article to fill in the blanks for the given sentence. No mark article if there is no required of the article. मित्रांनो, तर मित्रांनो पहा, डॅश police officer at the security desk was very helpful in directing us where to go to court. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे अ, पर्याय क्रमांक 2 अँड, पर्याय क्रमांक 3 नो आर्टिकल व पर्याय क्रमांक 4 द. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द. त्याचप्रमाणे आपण प्रश्न दुसरा पाहू. हे पहा, प्रश्न दुसरा. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर इन स्पेलिंग. स्पेलिंगमध्ये एरर मित्रांनो. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, जर तुम्हाला त्याचं काय एरर सापडलं नाही तर नो एरर या सर्व टिक करा मित्रांनो. हेच पहा, ओविंग द लेंथ ऑफ देअर नेक अँड लॉंग फ्लेक्झिबल टंग्स जिराफ्स आर एबल टू ब्राउज ऑन टॉल ट्रीज. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे लेन जिराफ. तर याचं मित्रांनो जिराफ तर स्पेलिंग बरोबर आहे, ओविंग पण बरोबर आहे, पण मित्रांनो लेनचं स्पेलिंग येतं LENTH येतं, फक्त ई एक्स्ट्रा लावलेलं आहे. त्याबरोबर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक लेंथ हे स्पेलिंग चुकीचं आहे, त्यामुळे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. त्याचप्रमाणे मित्रांनो क्वेश्चन तिसरा आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायर्ड. म्हणजे हा प्रश्न काय सांगतोय ते पहा मित्रांनो. तर मित्रांनो हे एक दिलेले आहे, फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे, त्यात जर ती योग्य सुटेबल कोणती पहा. दॅट एज मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे एन, पर्याय क्रमांक 2 अ, पर्याय क्रमांक 3 नो आर्टिकल व चौथा आहे द. तर मित्रांनो द कधी लागतं, ज्यावेळेस आपण एक स्पेसिफिक गोष्ट दाखवतो. द मून, द सन, द रिव्हर. तर मित्रांनो द मूनच्या आधी काय नेहमी द लागतो, त्यामुळे मित्रांनो याचं उत्तर आहे द. त्याचप्रमाणे क्वेश्चन चौथा काय तो पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. तर मित्रांनो पहा, बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डॅश अ लॉट ऑफ वॉटर. तर मित्रांनो ह्याचं काय आहे, पर्याय क्रमांक ड्रँक, पर्याय क्रमांक 2 बी ड्रिंकिंग, पर्याय क्रमांक 3 ड्रिंकिंग, पर्याय क्रमांक 4 हॅड ड्रँक. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ड्रँक. मित्रांनो क्वेश्चन 5 आहे तो पाहू आपण आता. हे पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. तर मित्रांनो प्रश्न काय तो पहा. ही आस्क्ड मी टू डॅश द रेनबो ॲज इट वॉज टू हॉट. तर पर्याय क्रमांक 1 आहे ओपनिंग, पर्याय क्रमांक 2 ओपन, पर्याय क्रमांक 3 हॅड ओपन, पर्याय क्रमांक 4 ओपन्स. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओपन, टू ओपन. तर मित्रांनो प्रश्न 6 काय तो पहा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन. तर मित्रांनो रेसिडिस. तर मित्रांनो याचं काय मित्रांनो आपल्याला अप्रोप्रिएट मिनिंग सांगायचे, म्हणजे याचा थोडं समान अर्थ सांगायचा मित्रांनो. अर्थ सांगायचा आहे ते पहा. पहिला आहे स्वेल्स, दुसरा आहे इंटेन्सिफिज, तिसरा आहे डिमिनिसेस, चौथा इन्क्रीजेस. तर मित्रांनो रिडिसेस याचं उत्तर आहे मित्रांनो याचं पर्याय क्रमांक 3 डिमिनिसेस. तर मित्रांनो बघा,
चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम द अमंग द 4 गिवन चॉईस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. तर मित्रांनो त्यांना विचार असं थोडक्यात आपले वाक्य दिलेले आहेत, ते वाक्यानं आपल्याला जोडून एक चांगलं व्याकरणदृष्ट्या सेंटेन्स बनवायचे. तर मित्रांनो आता हे पाय काही मित्रांनो थोडक्यात मी स्टार्टिंग येणार नाही, क्यूट लिटल पण येणार नाही, तर येणार माय पॅरेंट्स गिफ्टेड मी अ क्यूट लिटल पप्पी फॉर माय बर्थडे. तर मित्रांनो याचं उत्तर असं येणार, त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोट आयटम फ्रॉम द बिलो. तर मित्रांनो हा एक वाक्यप्रचार आहे, त्याचं आपल्याला सांगायचं आहे. वन्स इन अ ब्ल्यू मून. तर याचं मित्रांनो काय आहे, वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय म्हणते, क्वचित दिसणारी गोष्ट असते मित्रांनो, त्याला वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणलं जातं. तर याचं मित्रांनो आहे पर्याय क्रमांक 1 नेव्हर, पर्याय क्रमांक 2 रेग्युलरली, पर्याय क्रमांक 3 रिअरली आणि पर्याय क्रमांक 4 फ्रिक्वेंटली. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिअरली. रिअरली क्वचित म्हणजे क्वचित दिसणारी गोष्ट त्याला म्हणतात वन्स इन अ ब्ल्यू मून. नेव्हर म्हणजे कधीच नाही मित्रांनो, रेग्युलरली म्हणजे दररोज दिसणारी आणि फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार दिसणारी. तर मित्रांनो याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 रिअरली. तर प्रश्न 9 काय तो पाहू मित्रांनो आपण. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज अ व्हेरी कोल्ड टुडे, यू शूड डॅश युअर कोट. बी याचा मित्रांनो पर्याय क्रमांक आहे बी ओर, दुसरा आहे वियर्स आणि तिसरा आहे मित्रांनो वियर आणि वियरिंग. तर मित्रांनो बी ओर येणारच नाही, वियर्स का यूच्या नंतर का वियर्स लागत नाही मित्रांनो, वेअरिंग पण लागणार नाही, त्यामुळे इथे काय येणार पर्याय क्रमांक 3 मित्रांनो वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न 10 काय तो पाहू. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर अ गिवन वर्ड, सेंटेन्स, फ्रेज आउट ऑफ गिवन ऑप्शन्स. तर मित्रांनो स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेज. म्हणजे मित्रांनो इतर भाषांचा अभ्यास करणं त्याला काय म्हणतात मित्रांनो, शब्दसंबंधी एक शब्द त्याचा इंग्रजीतला आहे. तर मित्र अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो, मानव जातीचा अभ्यास करण्याशास्त्र त्याला म्हणतात अँथ्रोपॉलॉजी. तर मित्रांनो फिजिओलॉजी म्हणजे मित्रांनो शरीरविज्ञानाचा अभ्यास करतात त्याला म्हणतात पॅथॉलॉजी मित्रांनो. आणि मित्रांनो फिलोलॉजी म्हणजे मित्रांनो, फिलोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेज म्हणजे फिलोलॉजी म्हणजे मित्रांनो याला म्हटलं जातं भाषाचा अभ्यास करणं त्याला म्हणतात मित्रांनो, म्हणजे विविध भाषाचा अभ्यास करणं त्याला म्हणतात फिलोलॉजी. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिलोलॉजी. तर मित्रांनो क्वेश्चन 11 काय तो आता आपण पाहू थोडक्यात. तर क्वेश्चन 11 मित्रांनो, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर इन स्पेलिंग. इफ डोंट फाइंड एनी एरर मार्क नो ॲज आन्सर. तर मित्रांनो खालील जे वाक्य दिलं आहे त्या स्पेलिंगमध्ये त्यांनी एरर दाखवलेला आहे आणि जर एरर नाही सापडलं तर आपल्याला नो एरर करायचं आहे. तर मित्रांनो याचं एनव्हलपमध्ये स्पेलिंग बरोबर आहे, नो एरर तर येणार नाही. ॲडव्हान्टेजचं पण स्पेलिंग बरोबर आहे आणि बिझनेसचं स्पेलिंग चुकीचं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिझनेस. तर मित्रांनो क्वेश्चन 12 काय तो आपण पाहू. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट meaning of the given below quote item from the below options. once bitten twice shy. तर मित्रांनो तर याचं मित्रांनो एक म्हण आहे, त्याचं मित्रांनो आन्सर काय येणार मित्रांनो, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अँड अनप्लेझंट एक्सपिरियन्स इंड्युअस क्वेश्चन. तर मित्रांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे क्वेश्चन नंबर 12चा. त्याचप्रमाणे मित्रांनो क्वेश्चन नंबर 13 काय तो आपण पाहू. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन. नेगेट म्हणजे मित्रांनो काय आपण यांना रिजेक्ट करतो. नेगेट म्हणजे थोडक्यात मित्रांनो आपण म्हणजे त्याला अस्वीकार करणे. थोडक्यात मित्रांनो त्याचं पर्याय क्रमांक ॲडमिट, दुसरा ॲक्नॉलेज, तिसरा आहे कन्फर्म व चौथा आहे रिजेक्ट. तर मित्रांनो याचं पर्याय उत्तर आहे चौथं रिजेक्ट. तर क्वेश्चन नंबर 14 काय तो आपण पाहू. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर फ्रॉम द वर्ड्स फ्रॉम द अमंग द 4 गिवन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स. त्यांनी मित्रांनो
जंबलमध्ये सेंटेन्स दिले त्याला आपल्याला अरेंज करायचे. तर तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, ज्यांना पण मित्रांनो जंबल वर्ल्ड हे जर टॉपिक पक्का करायचा असेल तर मित्रांनो मनीषा बन्सल नावाले यूट्यूबचे 2-5 लेक्चर आहेत, तेवढी पाहून घ्या मित्रांनो. त्यात त्यांनी थोडक्यात ट्रिक सांगिततात कसं आपण हे PQRS सोडवलं पाहिजे, ह्याला PQRS पण म्हणलं जातं. किंवा मित्रांनो याला जंबल ऑर्डर कसं सोडवलं पाहिजे, याच्या 4-5 व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट होऊन जाईल. आणि प्रत्येक TCSच्या पॅटर्ननुसार 2 प्रश्न म्हणजे 4 मार्कामध्ये तुमचं फिक्स पडणार म्हणजे पडणार मित्रांनो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न आहेत म्हणजे आहेत. त्यामुळं 4 मार्क जर तुम्हाला पक्के करायचे असेल तर तेवढं लेक्चर पाहून घ्या. तर मित्रांनो ते एकदम तुमचं परफेक्ट होऊन जाईल. तर याचं उत्तरही आहे मित्रांनो प्रश्न 14चं पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे ते पाहून घ्या तुम्ही लॉजिकल ऑर्डरला लावून. त्याचप्रमाणे प्रश्न 15 काय आहे पहा, शेवटचा प्रश्न आहे. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर अ गिवन वर्ड सेंटेन्स फ्रेज आउट ऑफ गिवन ऑप्शन. अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर्स, ही लव्स मॅनकाइंड. तर मित्रांनो मॅनकाइंड हे पहा मित्रांनो. तर याचं पहिलं आहे फिलॅन्थ्रॉपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सिस्मोमेट्रिस्ट अँड अँथ्रोपॉलॉजिस्ट. तर मित्रांनो याचं उत्तर आहे मित्रांनो फिलॅन्थ्रॉपिस्ट. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे याला परोपकारी म्हणले जाते. ही लव्स मॅनकाइंड, त्याच्यासाठी पर्याय उत्तर आहे मित्रांनो फिलॅन्थ्रॉपिस्ट. तर मित्रांनो याचा आपण तुम्हाला सांगितल्यापर्यंत टेस्ट सिरीज डेली मित्रांनो टाईम काढून तुम्हाला सर्वांसाठी मी टेस्ट सिरीज घेतो आहे मित्रांनो प्रत्येक ह्याचं. तर तुम्ही असंच आपल्याला व्हिडिओ जास्त शेअर करा मित्रांनो, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्यांना मित्रांनो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप इम्पॉर्टंट रोल करतात स्पर्धा परीक्षेमध्ये. जर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न जर समाधान नाही तर अभ्यास करून काही फायदा होत नाही. आणि बऱ्यापैकी TCS मित्रांनो काय होतं शिफ्टनुसार प्रश्न तेच प्रश्न रिपीट करतं. त्यामुळे मित्रांनो ह्याच्यात थोडाफार फरक असणार ना, हेच प्रश्न रिपीट होतील मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण येतील. आणि त्याचप्रमाणे आपण मित्रांनो डेली ताकद चालवलेलं आहे मित्रांनो, कोणते जे झाले ते सगळं तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि जर तुम्हाला अजून काही पण शंका असतील तर कमेंट करा मित्रांनो, नक्कीच मी त्याचं उत्तर देईल. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो.